नमस्कार. चला आज आपण कोणालाही जमेल असे अगदी सोप्या पद्धतीने बराच काळ टिकणारे, झटपट होणारे, चटपटीत चवीचे करवंदाचे लोणचे आणि मुरब्बा बनवूया. या सीझनमध्ये करवंदे खूप छान मिळतात. ताज्या ताज्या करवंदाचे देठं तोडून पाण्याने स्वच्छ धुवून सुती कापडावर थोडा वेळ सुकायला ठेवली. सुकल्यावर सर्व करवंदे व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे दगडाच्या बत्त्याने एक एक दणका मारून अशा प्रकारे ठेचून घेतली. करवंद ठेचून घेतल्याने आतपर्यंत मसाला मुरून लोणचं लवकर खाण्याजोगं होते. आता यातील अर्ध्या करवंदाचे आपण लोणचे बनवून घेऊ. गॅसवर जाडबुडाची स्टीलची कढई ठेवून गरम कढईत मोहरीचं तेल घातलं. त्यात अर्धवट ठेचलेलं करवंद घातली. करवंद गरम तेलात थोडी परतली. मुठभर ठेचलेला लसूण घालून त्यात हिरव्या मिरच्या घातल्या. सोबतच एक मोठा चमचा तयार लोणच्याचा मसाला त्यात घातला. मसाला तुम्ही कोणत्याही ब्रँडचा वापरू शकता. चवीप्रमाणे मीठ साखर घातली. तयार मसाल्यामध्ये मोहरी डाळ थोडी कमी वाटत होती म्हणून तेल घालून मोहरी डाळ हलकीशी भाजून लोणच्यात घातली. मिक्स करून लोणचं थंड करायला ठेवलं. तोपर्यंत आपण करवंदाचा मुरब्बा बनवून घेऊ. गॅसवर कढई ठेवून त्यात 2 चमचे पाणी घातलं. उरलेले करवंद त्यात घालून 1 वाटी साखर घातली. एकसारखा परतून घेतल्यावर त्यात साखर मुरून साखरेचा घट्ट पाक तयार झाला. करवंद पाकात मस्त मुरले. करवंदाचा मुरब्बा थंड झाल्यावर त्यात जाडसर कुटलेली मिरेपूड, वेलची पावडर घालून मिक्स केलं. तुम्हाला जर इन्स्टंट अशी करवंदाचे लोणचे आणि मुरब्बा आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.